गाईस, तर इकडे टीम बीच्या विरोधात कसं खेळायचं याबद्दल इकडे हे तिघेजण डिस्कशन करतात। चला तर बघूयात नेमकं हे काय प्लॅनिंग करतायत। तर अरबाज म्हणतो की हा गेम ना म्हणजे चॅलेंजेस वगैरे आपण शांत खेळू। त्यावर निकी म्हणते की हो। तर वैभव सांगतो आपलं असंच ठरलंय की ही आणि जान्हवी बरोबर खेळतील, आपण थोडंसं शांत खेळू। त्यावर अरबाज म्हणतो तुझं पण आलं ना, म्हणजे बुक्कीत हे फोडणार ते फोडणार। अरबाज पण म्हणे की दादागिरी करतो, अंगावर येतो, आपण थोडं शांत होऊया, बघूया या वीकमध्ये काय होतंय। त्यावर निकी म्हणते की हो, माझा टोन डाऊन झालेला आहे, पण मी ॲग्रेशन कमी करणार नाही या गेममध्ये। तुम्ही पण तुमचं ॲग्रेशन कमी करू नका, पण तुमचा टोन आहे तो डाऊन करा। असं दिसतंय ना की आपण इथं हारायला येतो, तिथे राडा घाला, खुल्ला राडा घाला, कारण जर परत तुम्ही काय केलं नाही ना, परत आपल्याला त्यांच्याकडून ओरडा भेटेल। त्यावर अरबाज म्हणतो आणि जेव्हा आपल्याला समजेल की संचालक आपल्या अंडर नाहीये, त्यावेळेसचा कॅप्टन्सी टास्क रद्द करायचा, होऊनच द्यायचा नाही। त्यावर निक्की म्हणते की हो, रद्दच करावं लागेल। तर अरबाज हळूच तिकडे बघतो, कारण तिकडे अंकिता असते, तर म्हणतो की स्लो बोल ना। तर निक्की म्हणते की नाही ऐकू येत त्या भैरमभाटला। तर ती अंकिताला भैरमभाट म्हणताना दिसते, कारण मेन मोटिव्ह तर जिंकायचा आहे आपला, आणि सेकंडरी तर तो कॅप्टन्सी टास्क रद्द झाला पाहिजे। तर जो कॅप्टन्सी टास्क अगोदर झालेला होता, ज्याच्यामध्ये अंकिता कॅप्टन झालेली आहे, तिथं हिचं म्हणणं आहे निक्कीचं की पहिल्या याच्यातच तू सीटच काढून फेकायला पाहिजे होतीस, म्हणजे संचालक काय बोलला असता, कोण बसले याच्यावरती, तर नाहीतर बजर व्हायच्या आधीच तू जाऊन बसायला पाहिजे होता, जो कोणी येईल तो तुझ्या मांडीवरती बसला असता। तर तो सांगतो की मी जर बाहेर आलो नसतो तर बजरच वाजला नसता। अशा प्रकारे इथून पुढे टीम बीचा कॅप्टन होऊ द्यायचं नाही, म्हणून इकडे हे तिघेजण प्लॅन करताना दिसतात। तर यांचा प्लॅन वर्क होईल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।